आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार। मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। आजचा आपला व्हिडिओचा विषय हा दिनांक 26 नोव्हेंबर 2024 च्या एका महत्त्वाच्या शासनाच्या परिपत्रकाच्या संदर्भातला आहे। शासकीय कर्मचाऱ्यांच्या अनुषंगाने हे एक अत्यंत महत्त्वाचं परिपत्रक आहे। अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे। आता आपण जाणून घेऊया शासनाचं परिपत्रक। उपरोक्त संदर्भीय परिपत्रकानुसार महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील सर्व कर्मचाऱ्यांचा सर्वंकष माहिती कोश अद्ययावत करण्याची कार्यवाही अर्थ व सांख्यिकी संचालनालयाकडून हाती घेण्यात आली आहे। या अंतर्गत सर्व शासकीय कार्यालयांनी त्यांच्या अधीनस्थ कर्मचाऱ्यांची दिनांक 1 जुलै 2024 या संदर्भ दिनांकाची माहिती अद्ययावत करावयाची आहे। यासाठी माहिती अद्ययावत झाल्याबाबतचे अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या अधीनस्थ असलेल्या जिल्हा सांख्यिकी कार्यालय, प्रादेशिक कार्यालय यांनी दिलेले प्रमाणपत्र माहे नोव्हेंबर 2024 च्या वेतन देयकासोबत जोडलेले नसल्यास अशा कार्यालयांची वेतन देयके अधिदान व लेखा कार्यालयाने अथवा कोषागाराने पारित न करण्याबाबत संदर्भाधीन शासन परिपत्रकान्वये सूचना देण्यात आल्या आहेत। तथापि काही तांत्रिक कारणामुळे सद्यस्थितीत कर्मचारी सर्वंकष माहिती कोश 2024 साठीचे संकेतस्थळ कार्यान्वित नाही। त्यामुळे ज्या आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना कर्मचारी सर्वंकष माहिती कोश 2024 मधील माहिती अद्ययावत करण्याबाबतचे पहिले प्रमाणपत्र प्राप्त करून घेणे शक्य झालेले नाही अशा कार्यालयांची माहे नोव्हेंबर 2024 ची वेतन देयके अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या अधीनस्थ असलेल्या जिल्हा सांख्यिकी कार्यालय, प्रादेशिक कार्यालयाच्या प्रमाणपत्राशिवाय कोषागार, अधिदान व लेखा कार्यालयात सादर करावीत आणि संबंधित कोषागार, अधिदान व लेखा कार्यालयांनी अशी वेतन देयके पारित करावीत। उपरोक्त नमूद संकेतस्थळांमधील तांत्रिक अडचणींचे निराकरण झाल्यानंतर सुधारित निर्देश देण्यात येतील। अधिदान व लेखा अधिकारी तसेच कोषागारे, उपकोषागारे अधिकारी यांनी वरील सूचना तातडीने सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणाव्यात। सदर परिपत्रक वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक 343/2024 कोषागार प्रशा 5 दिनांक 25 नोव्हेंबर 2024 अन्वये प्राप्त झालेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे। सदर परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून ते आपण संकेतांकाच्या सहाय्याने पाहू शकता। शासकीय कर्मचाऱ्यांच्या संदर्भात हे एक महत्त्वाचं शासनाचं परिपत्रक आहे। अर्थात हा शासनाचा निर्णय नियोजन विभागाचा 26 नोव्हेंबर 2024 चा आहे। सदर शासनाचं परिपत्रक आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद।